ठाणे डोंबिवलीजवळील ठाकुर्ली चोरे गावातील रील स्टार आणि विकासक सुरेंद्र पांडुरंग पाटील 55 याच्या दावडीतील घरात नोटा आणि घातक शस्त्रांचा साठा पोलिसांनी जप्त केलाय। सुरेंद्र हा बहुचर्चित सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात तब्बल 13 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। त्याच्या घरातून पोलिसांना 12,21,000 रुपयांचा शस्त्रसाठा मिळाल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी दिली। ठाकुर्ली चोरे गाव हद्दीत राहणारा सराईत गुन्हेगार हा मागील 3 ते 4 वर्षापासून रील स्टार म्हणून आणि त्यानंतर त्याच्या विविध प्रकारच्या कारनाम्यांनी प्रसिद्धीला आलाय। सुरेंद्र पाटील असे त्याचे नाव असून त्याच्यावर एकूण 13 गुन्हे दाखल आहेत। यामधील 12 गुन्हे डोंबिवलीतील मानपाडा रामनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत। कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे। पोलिसांच्या अभिलेखावर सराईत गुन्हेगार म्हणून सुरेंद्रची नोंद करण्यात आली आहे। सुरेंद्रचा दावडी गावात एकविरा नावानं बंगला आहे। या बंगल्यात कल्याण गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला शस्त्रसाठा मिळालाय। या शस्त्रांमध्ये 3 देशी बनावटीचे पिस्तूल, 1 सिक्सर रिव्हॉल्वर, 7 गावठी कट्टे, 1 मॅगझिन, 2 एअरगन, 405 जिवंत कारतुसे, 167 जिवंत छरे, 2 धारदार लोखंडी तलवार, 3 लोखंडी कोयते, 1 लोखंडी लांबसुरा, 1 बटन चाकू, 2 लोखंडी सळ्या या घातक शस्त्रांसह 3.5 लाख रुपये रोख रक्कम सापडली। त्यानं ही सर्व शस्त्र विक्रीसाठी बाळगल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। हा सर्व साठा पोलिसांनी जप्त करून सुरेंद्रला अटक केली आहे। गुन्हे शाखा घटक 3 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की सुरेंद्र पाटील राहणार डोंबिवली कल्याण याच्याकडे बेकायदेशीर हत्यारे अग्निशस्त्र आहेत। त्या अनुषंगाने घटक 3 चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांच्या टीमने एसीपी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये कारवाई आयोजित केली। त्यामध्ये सुरेंद्र पाटील याच्याकडे एकूण 3 देशी बनावटीचे पिस्टल, 1 सिक्सर रिव्हॉल्वर, 7 गावठी कट्टे, 1 रिकामे मॅगझिन, 2 एअरगन आणि 405 जिवंत कारतुसे, त्याचबरोबर 167 छरे आणि लोखंडी तलवारी, सुरा, चाकू आणि इतर साहित्य, त्याचबरोबर 3,52,000च्या नकली नोटा असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या तपासामध्ये सुरेंद्र पाटील यांनी सदरचे हत्यारे किंवा अग्निशस्त्र वेपन कशासाठी आणले होते, त्याचा तो काय वापर करणार होता, या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 3 चे पथक अधिक तपास करत आहे। सुरेंद्र पाटील याची आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे। घटना घेतलेले आणि कशा प्रकारे हे शस्त्रांचं करायचं काय नेमकं? ही जी शस्त्र आहे त्यानं कुठून खरेदी केली आणि त्याचा काय वापर करणार होता त्याची तपास अजून सुरू आहे। त्याची आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे। त्याचा मान्य न्यायालयाला विनंती करून अजून पोलीस कोठडी रिमांड वाढवून घेऊन त्या अनुषंगाने पुढील तपास आम्ही करणार आहोत। हत्यारं वगैरे सगळी ठेवलेली जागा ती कशा प्रकारे ठेवली तो तपासाचा भाग आहे। त्यामध्ये जी कायदेशीर कारवाई केलेली आहे, पंचनामा वगैरे करून आणि शस्त्र जप्त केले। यापूर्वी त्याच्यावर आता पुन्हा त्याला अटक केलेलं आहे, परंतु या दरम्यान कालावधीमध्ये पाहिजे तर नकली नोटा असतील किंवा रिव्हॉल्वर घेऊन शस्त्र घेऊन त्याच्या इंस्टाग्रामवरती ज्या रील्स आहेत त्या तो वारंवार पोस्ट करत होता। कायद्याचा धाक म्हणजे त्याला उरला नाहीये का? यापूर्वी सुरेंद्र पाटील याच्यावर एकूण 12 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। शरीराविरुद्धचे असतील किंवा आर्मी ऍक्ट प्रमाणे, शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर बलात्काराचे किंवा विनयभंगाचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर योग्य ते आम्ही प्रतिबंधक कारवाई करणार आहोत। त्यामध्ये अजून काही आरोपी असलेली शक्यता आहे का ज्याच्याकडनं शस्त्रसाठा मिळू शकतो किंवा काही रक्कम मिळू शकते असं काही? या शस्त्र खरेदीमध्ये किंवा शस्त्राचा वापर करण्यामध्ये त्याच्या सोबत अजून कोणी त्याचे साथीदार होते का, सहकारी होते का, त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखा घटक 3 चे पथक तपास करत आहे। तर अशा प्रकारच्या रील्सला इन्फ्लुएन्स होऊन सध्याची तरुण पिढी कुठेतरी भरकटते, काय पालकांना मुलांना आव्हान मेसेज असेल जे रील्सला अशा प्रकारे खोट्या बंदुकी किंवा पैशांच्या याच्यावर त्या एक वेगळ्या वर्णावर जाताना पाहायला मिळतात? मी या प्रेसच्या निमित्तानं आवाहन करतो की जे कोणी नागरिक आहेत, पीडित नागरिक आहेत, त्यांची सुरेंद्र पाटील याच्या विरुद्ध काही तक्रार आहे, कारण सुरेंद्र पाटीलच्या विरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, ज्यांची काही तक्रार असेल त्यांनी गुन्हे शाखेकडे संपर्क करावा। धन्यवाद।